हॅलो गाईज, खूप दिवसांपासून माझी अशी इच्छा होती की मी एक मॉर्निंग व्लॉग शूट करावा तुमच्यासाठी. आणि आज फायनली तो दिवस आलेला आहे, कारण आज खरं तर माझ्याकडे एक निवांत सकाळ आहे. त्यामुळे सगळ्यात आधी मी माझं बेड बनवलं. त्यानंतर मी माझं हे पुस्तक वाचायला घेतलं. हे पुस्तक आहे मॅनिफेस्ट. आणि मॅनिफेस्टेशनबद्दल तुम्हाला थोडा जरी इंटरेस्ट असेल, तुम्हाला याबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचायला पाहिजे. आणि ठीक आहे, तुम्हाला मॅनिफेस्टेशनबद्दल इंटरेस्ट नसेल किंवा तुम्हाला मॅनिफेस्टेशनबद्दल विश्वास नसेल, तरीसुद्धा तुम्ही हे पुस्तक वाचा, कारण ह्यात एवढ्या भारी गोष्टी लिहिल्यात ना. तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा, सेल्फ वर्थ कशी बिल्ड करायची, तुम्हाला जे लाईफ हवं आहे त्याच्यासाठी तुम्ही आत्तापासूनच प्रिपरेशन कसं करायचं आहे, एवढं ह्या भारी शब्दांमध्ये हे लिहिलं आहे. कारण आपण बऱ्याचदा आपल्या सबकॉन्शियसमध्ये जे निगेटिव्ह विचार असतात, डिस्टॉर्शन्स असतात, त्यावरती खूप फोकस करतो आणि त्यामुळे आपल्याला आपलं फुल पोटेन्शियल वापरता येत नाही आणि आपल्या फुल पोटेन्शियलपर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे हे पुस्तक तुमच्या सेल्फ कॉन्फिडन्ससाठी, सेल्फ वर्थसाठी एकदम मस्ट रीड आहे. तुम्हाला पुस्तक वाचण्यात थोडा इंटरेस्ट जरी असेल तरी हे पुस्तक तुम्ही वाचा. मी हे हायली रेकमेंड करेल. वाचून झाल्यानंतर सकाळची सुरुवात भारी करण्यासाठी मी चहा बनवते, बिकॉज चाय के बिना सुबह हो ही नहीं सकती. आणि ऑब्व्हियसली चहा रिकाम्या पोटी घ्यायचा नसतो, म्हणून मी आधी नट्स घेतले होते, त्याआधी थोडं पाणी घेतलं होतं. त्यामुळे माझ्या सिस्टीममध्ये मी ऑलरेडी काहीतरी हेल्दी टाकलं होतं, त्यानंतरच मी चहा पित होते. सो प्लीज डोंट कम ॲट मी फॉर ड्रिंकिंग माय टी ऑन ॲन एम्प्टी स्टमक. उन्हाळा आलाय म्हणून मी माझं एक अनआस्क्ड अनपॉप्युलर ओपिनियन सांगते की माझ्या मते हापूस आंब्यापेक्षा केसर आंबा हा जास्त सुपिरियर आहे, जास्त टेस्टी आहे, जास्त फ्लेवरफुल आहे. ऑफकोर्स तुमचं याबद्दलचं मत वेगळं असू शकतं, पण माझ्या मते तरी केसर आंबा हा जास्त सुपिरियर आहे. मॉर्निंग रुटीनमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग जर कोणता असेल तर तो आहे मॉर्निंग मूव्हमेंट. सकाळी जर थोडी मूव्हमेंट केली, स्ट्रेचिंग, योगा, पिलाटेस, जॉगिंग, रनिंग, वॉकिंग, कोणत्याही प्रकारची मूव्हमेंट जर तुम्ही सकाळी करत असाल तर तुमच्या दिवसाची सुरुवात एकदम मस्त होणार आहे. ॲक्च्युली मी वर्कआउट करताना मी विसरून गेले की मला डोक्याला तेल पण लावायचं होतं, बिकॉज ॲटलिस्ट अर्धा तास तरी डोक्यावर तेल पाहिजे. आणि मग मी नाश्ता कधी करणार आणि मग मी केस कधी धुणार, कारण केस धुवायला अर्धा तास लागेल. आणि मग ओके, सो दॅट्स नॉट द प्रॉब्लेम राईट नाव. पण मी तुम्हाला माझं हेअर ऑइलिंग रुटीन दाखवणार आहे की मी 2 प्रकारचे तेल वापरते. एक हे खादी नॅचरल्सचं भृंगराज, हे मी फक्त माझ्या रूट्सला लावते. आणि माझे जे काही लेन्स आहेत केसांचे, जे खूप ड्राय होतात उन्हाळा असला तरीसुद्धा, त्याच्यासाठी नॉर्मल आपलं खोबऱ्याचं तेल लावायचं. दॅट्स वॉट आय डू फॉर माय हेअर. कॉन्टेंट बनवतानाची सगळ्यात अवघड गोष्ट जर कुठली असेल तर दॅट इज ब्लॉगिंग. खरंच खूप अवघड आहे ही गोष्ट, बट स्टील आय एम गोना ट्राय. माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येण्याचं एक माझा मार्ग आहे. सो दॅट्स व्हॉट आय एम गोना डू. हा वुडन कंगवा आहे आणि मला असं वाटतं की हा वापरल्याने माझे केस थोडे कमी तुटतात, म्हणून मी हा वापरते. मला माहित नाही हे खरंच काम करतं की नाही, बट लाईक करत असलं तर ॲक्च्युली माझे केस खूप वाढलेत आणि मला असं वाटते की मी त्यांना कापावं. सगळ्यात आधी हे खादीचं तेल, खूप खूप वाईट दिसतं हे. उन्हाळ्यात फार तेल लावायची गरज नाही पडत, कारण स्कॅल्प ऑलरेडी ऑइल असतो. पण तरीसुद्धा विदाऊट हेअर ऑइलिंग जर केस धुवायला गेलं तर मग केस खूप ड्राय होतात, फ्रिझी दिसतात. त्यामुळे तेल तर लावावंच लागेल. माझ्या मॉर्निंग रुटीनमधला माझा जर कोणता फेवरेट पार्ट असेल तर तो म्हणजे ब्रेकफास्ट आहे. आणि आज कर्ड राईस बनवायचा आहे, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. कारण
मी बनवलेलं ग्रीक योगर्ट मी त्यात टाकणार आहे. कालच मी ग्रीक योगर्ट जमवायला ठेवलं होतं आणि ते एवढं मस्त, एवढं थिक, एवढं क्रीमी झालं आहे. लाईक इट्स माय फेवरेट थिंग एव्हर. आणि 2-3 दिवस आता ग्रीक योगर्ट खाण्यात मजा येणार आहे, कारण ब्रेकफास्टला ग्रीक योगर्ट म्हणजे हाय प्रोटीन, गट फ्रेंडली नाश्ता आहे. सो ग्रीक योगर्ट इज द बेस्ट थिंग यू कॅन ईट इन द मॉर्निंग. ऑफकोर्स. आणि ह्याच्यासोबत मी माझी हाय प्रोटीन कॉफी घेणार आहे, ज्यात मी वे प्रोटीन टाकते, थोडी कॉफी टाकते, थोडं हनी टाकते, ते मस्त फ्रॉथ होऊ देते, त्यात चिल्ड मिल्क आईस टाकते. माझी इतकी भारी आईस्ड कॉफी रोज तयार होते. लाईक लोक लिटरली ह्या कॉफीसाठी, विदाऊट प्रोटीनवाल्या कॉफीसाठी 200-300 रुपये रोज खर्च करतात, आणि मी लिटरली 50 रुपयांमध्ये माझी ही आईस्ड कॉफी बनवते. अँड आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ फॉर दॅट. अँड इट्स व्हेरी टेस्टी टू बी ऑनेस्ट. कर्ड राईसमध्ये मीठ थोडं कमी झालं होतं, पण इट्स ऑल वर्थ इट, कारण ग्रीक योगर्टमुळे त्याला खूप क्रीमी आणि रिच टेक्स्चर आला होता. आणि ही आईस्ड कॉफी खरं तर माझा दिवस चांगला जाण्यासाठी कारणीभूत आहे. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कारण असेच व्हिडिओ ह्या चॅनलवरती येत राहणार आहेत.